प्रस्तुत ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 335 ला आपण थांबलेलो होतो. 335 ला थांबलो होतो. श्लोक वाचतो. श्री भगवान उवाच. श्लोक म्हणतात, श्लोक क्रमांक 22. हे अर्जुना, सत्वगुणाचे कार्य ज्ञान व सुख आहे, रजोगुणाचे कार्य लोभ दुःख वगैरे आहे आणि तमोगुणाचे कार्य अविवेकी वगैरे आहे. बघा, ती शेवटी आता एंडकडे चाललोय आपण. सत्वगुणामध्ये जेवढी भक्ती चालू आहे, सत्वगुणामध्ये कशासाठी? सुख आणि ज्ञान, व्यावहारिक सुख, ज्ञान. त्याच्यानंतर तमोगुणाचे कार्य, त्याच्यामध्ये पण दोन पार्ट आहेत ज्ञानामध्ये. पुन्हा आत्मज्ञान आणि एक बाह्य ज्ञान. आत्मज्ञानाने तो जीवनमुक्त होऊ शकतो आणि सुख म्हणजे व्यावहारिक सुख, स्वर्ग लोकापर्यंत जाऊ शकतो. असं सत्वगुणाचं कार्य. रजोगुणाचं लोभ आणि दुःख. लोभ आहे, त्याच्या पाठीमागं दुःख आहे, कारण जी अपेक्षा केली ते सगळ्या पूर्ण नाही झाल्या, तर पूर्ण झाली तर सुख आणि नाही झाली तर दुःख. हे रजोगुणाचं शेवटचं त्याचं हे आपल्या हातात येणारं बॅलन्स आहे. त्याच्यानंतर तमोगुण कार्य अविवेकी, प्रमाद, उन्माद, खाणं पिणं, मौज मस्ती, बस बाकीचं त्याला गाढ अज्ञान. प्रवृत्त झाली असता त्याचा द्वेष करीत नाही. अशी जर प्रवृत्त झाली असता प्रवृत्त झाली असता त्याचा करीत नाही व निवृत्ती झाली असता त्याची आकांक्षा करीत नाही. बघा, तो ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये राहतो. तमोगुणामध्ये प्रवृत्ती झाली असता त्याचा द्वेष करीत नाही, निवृत्ती झाली तरी नाही, अशा प्रकारचा. काल आपण हे पाहिल्यानंतर शेवटच्या याच्यात त्यांनी सांगितलेलं होतं, अथवा समोर मोह उत्पन्न झाला असता त्याचे ज्ञान नष्ट होईल का? हे बघ, अग्नी हा उन्हाळ्याकडून जळला जातो काय? कुठे आलं तर मध्यान्ह सायंकाळ, प्राप्त काळ, मध्यान्ह काळ आणि संध्याकाळ, या तिन्ही कालाची सूर्याला जशी गणना नसते, तसा तो गुणातीत देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणाकडे लक्ष देत नाही. असा जो ज्ञानी, त्याला आत्मभिन्न दुसऱ्या प्रकाशाने, ज्ञानाने ज्ञानपणा यावायचा असतो काय? तर नाही. त्याला दुसरं कुठून ज्ञान मिळणार आहे का? पुन्हा पाठीमागे जातो. तो रजोगुण जेव्हा जोर घेऊन देहात कर्माचे अंकुर फुटून प्रवृत्ती मार्गात घडून गेला आहे असे दिसते, तेव्हा मीच कर्म करणार आहे असा सातत्याने अभिमान मत ज्याला उत्पन्न होत नाही, अथवा कर्म नाहीसे झाल्यावर वा करण्याचे राहिल्यावर ज्याच्या बुद्धीस त्याचा खेद वाटत नाही. कोणाला? रजोगुणाचा जोर होऊन देहात कर्माचे अंकुर फुटून प्रवृत्ती मार्गात घडून गेला आहे असे दिसते. कोण? मागच्या याच्यात सांगितलं, विचार करण्याचा आशय हाच की तुझ्या मनात संशय येईल तो प्रश्न खुशाल विचारता येईल, उत्तर सांगतात. त्यांनी सांगितलं तर की ज्ञानी का गुणातीत कसा असतो, ते सांगतात. जेव्हा रजोगुणाचा जोर होऊन देहात कर्माचे अनुकरण फुटून तो प्रवृत्ती मार्गात घडून गेला असे दिसते. कोण? ज्ञानी, आत्मज्ञानी. त्याच्याकडे पण आहे. तो गुणातीत कसा ओळखावा? आता मागचे गुण सांगितले, सत्वगुणात स्वर्गाला जातो, रजोगुणात मनुष्य येतो आणि तमोगुणात कुठे जातो? झाड झुडूप वगैरे अशा प्रकाराने तो होतो, आहे की नाही? त्याच्यामध्ये सांगितलं होतं, आहे की नाही? आणि हा जो ज्ञानी झालाय, तो ज्ञानी गुण माणसाला रजोगुण असतो की नाही? त्याच्याकडे असतो. तमोगुण असतो का? असतो. आणि सत्वगुणही असतो. तिन्ही गुण असतो, पण गुणाच्या पलीकडं, म्हणून गुणातीत. तर जेव्हा रजोगुणाचा जोर देहात होऊन कर्माचे अंकुर फुटून प्रवृत्ती मार्गात घडून गेला असे दिसते, तेव्हा मीच कर्म करणार आहे असा सातत्याने अभिमान मत ज्याला उत्पन्न होत नाही. कर्म करणारा तोच, कर्म पण तेवढ्याच गतीने करणार, पण मी कर्मठ आहे आणि मीच, हा अभिमान तो घेत नाही. तर सत्यत्वाने कोणता अभिमान घेतो? तो मी आत्मा आहे. उदाहरण दिलं होतं काल. नट आहे, त्या नटाला कधी चोराची भूमिका दिली एखाद्या पिक्चरमध्ये, एखाद्यामध्ये पोलिसाची भूमिका दिली, एखाद्यामध्ये राजाची दिली, एखाद्या वेळेला भिकाऱ्याची दिली, आंधळ्याची दिली, तरी त्याच्या अंतकरणात हा भाव आहे, मी या कोणत्याही पात्राशी एकरूप नाही, मी यापेक्षा स्वतंत्र वेगळा आहे. हा त्याच्या डोक्यात पूर्ण अभिमान असल्यामुळे जरी आंधळ्याचं पार्ट दिलं तो स्वतःला आंधळा समजत नाही, राजाचं पार्ट दिलं राजा समजत नाही, भिकाऱ्याचं पार्ट दिलं भिकारी नाही, चोराचं पार्ट दिलं चोर नाही, आणि पोलिसाचं पार्ट दिलं तरी मी याच्यापेक्षा आत्मा वेगळा आहे, अशाप्रमाणे राहतो. म्हणून त्याला मीच कर्म करणारा असा सत्यत्वाने अभिमान मत ज्याला उत्पन्न होत नाही, अथवा कर्म नाहीसे झाल्यावर या करण्याचे राहिले
त्याच्या बुद्धीस त्याचा खेदही वाटत नाही, पूर्ण झालं म्हणून फुगून जात नाही ज्ञान झालेला माणूस. पण कर्म करतो सत्व रजगुणी असल्यामुळे, रजगुण त्याच्यात उभाळून आल्यानंतर. आणि जर नाही झालं तरी त्याला काही खेद वाटत नाही, झालंच याचा सांगतं फुगून जात नाही. किंवा सत्वगुणाच्या आधिक्याने ज्यावेळेस सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळेस माझ्यासारखा दुसरा कोणी विद्वान नाही अशा संतोषात तो गढून चढून जात नाही. बघा, ज्ञानी होतो तो, त्याच्यासारखा विद्वान नाही कोणी, पण तो असं समजत नाही का माझ्याशिवाय माझ्यासारखं कोण विद्वान नाही. त्याच्या अंतःकरणात तो भाव नाही, पण ती त्याच्याकडे योग्यता असली तरी, कारण ती त्या कोणत्या गुणामध्ये येतो, सत्वगुणात आहे. पण मी ज्ञानी आहे असा जर त्याला अभिनिवेश झाला तर सत्वगुणाने बांधला गेला. मी ज्ञानी आहे पण त्याचा ज्ञानपणाचा त्याला गर्व नाही, म्हणून तो गुणातीत आहे. पण सत्वगुण नाही का त्याच्याकडे. अथवा तमोगुण वाढल्यावर जो मोह भ्रम याचकडून ग्रासला जात नाही. तमोगुण वाढतो त्याच्यामध्ये पण त्याला भ्रम पडत नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये असेल, कोणत्याही विषयामध्ये असेल तरी पण त्याला हा मोह निर्माण नाही होत किंवा भ्रम निर्माण नाही होत. का? कारण त्याला वास्तव्याचं ज्ञान झालेले. साप पडलेले आहे तर तो कदाचित उचलून खालून टाकून देईल, किंवा एखाद्या वेळेला चला 1000-2000ची कोणी सांगितलं तर कशामध्ये 500ची नोट भेटली तरी आपण घेऊ. परंतु काल परवाच ऐकलं होतं एका सत्संगात की पैसे भेटले तरी तो उचलत नाही, नवरत्नाचा हार भेटला तर अंका बंका रंका त्याच्यामध्ये ते नाही उचलणार, आणि ते त्यांना त्याच्यामध्ये मोह निर्माण नाही होणार आणि भ्रम नाही, त्याच्या पाठीमागं लागणार नाही तो. याचकडून ग्रासला जात नाही व अज्ञानामुळे मनात खेदही बाळगून दुःखी कष्टी नाही होत. एखाद्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी तो आशय घेईल. काल कसं आपण पाहिलं, एखाद्या वेळेला भांडल पण तो, रुसल पण तो, हर्षयुक्त होईल. परंतु हे सगळं करत असताना मी अज्ञानामध्ये सापडलो असा खेद मनात येत नाही. रजोगुणात सापडलो असं वाटत नाही, सत्वगुणात सापडलो असं वाटत नाही. ते गुण येऊन जाऊन राहतात. जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा येतो पण आकाशावर कोणताच परिणाम होत नाही. तद्वत तो ज्ञानी असतो. किंवा मोह उत्पन्न झाला तर असता त्यावेळी ज्ञानाची इच्छा करीत नाही. मोह निर्माण झाल्यावर अरे मी ज्ञानी आहे, मी याच्या मागे जायला नको असंही तो करत नाही. त्याचं नाव माळी जे होते नाही त्याप्रमाणे त्याची वाटचाल आहे. मोह उत्पन्न झाला असता त्यावेळी ज्ञानाची इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे ज्ञानवान झाला तर त्यामुळे मुद्दाम कर्माचा आरंभही करीत नाही. मी ज्ञानी आहे मग मी आता काही करीन, मी काम लगेच सुरुवात करीन, मी असं करीन, तसं नाही. त्याला जसं प्रवाह नेईल तसा मी करीन हा त्याच्याकडे भाव नाही, किंवा मी हे करणार नाही असाही भाव नाही त्याच्याकडे. आरंभही करीत नाही व सहज हातून कर्म घडले असता त्याचं दुःखही मानित नाही. प्रातःकाळ, मध्यान्ह व सायंकाळ या तिन्ही कालाची सूर्याला जशी गणना नसते तसा तो गुणातीत देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणाकडे लक्ष देत नाही. असा जो ज्ञानी आहे त्याला आत्मभिन्न दुसऱ्या प्रकाशाने, ज्ञानाने ज्ञानपणा यावयाचा असतो काय, प्रश्नचिन्ह. असा जो ज्ञानी आहे त्याला आत्मभिन्न म्हणजे अजून दुसऱ्या प्रकाशाने किंवा ज्ञानाने ज्ञानवान व्हावायचा असतो काय, आवश्यकता आहे का त्याला? का बरं नाही आवश्यकता. का नाही? कारण स्वतः ज्ञानी असल्या त्याला दुसऱ्या कोणत्याकडून ज्ञान घ्यायचे आणि तो ज्ञानवान होणार आहे असं नाही. कारण तो चालते ज्ञानाचे बिंब असतो. अथवा तो कर्म करण्यास प्रवृत्त झाला असता, मी हे कर्म करणार आहे असा कर्मठत्वाचा अभिमान होईल का? तो कर्म करील, लढाई करील. मग करील का? मी अर्जुनाला शेवटच्या याच्यात विचारलं, तू पहिला म्हटलं होता मी करीन, आता हे अथवा आदरीशी नेईल असं त्याला वाटतं का? हीच ओळ आहे काय माहिती. 34 नाही. बघा अर्जुना, तुला आता असं वाटतंय का हे कौरव आहेत आणि तू पांडव आहेस आणि तू लढाई केलीस तर पाप लागेल असं तुला वाटतं का? तो म्हणतो नाही, आता मी अर्जुन नाही, हे कौरव नाहीत आणि हे पांडव नाहीत, आम्ही कोणी. हे कर्म लढाई सारखा युद्ध प्रसंग असून सुद्धा, आठवती ओळ, युद्धाचा प्रसंग असून सुद्धा हे युद्ध आहे असं वाटत नाही. अभिमान कर्मत्वाचा येईल काय हे पहा. हिमालय पर्वत आपल्यास थंडी होईल म्हणून भीतीने थरथर कापतो काय, म्हणून तो जरीही आकाशभर पडो पाहे. ह्या ओळीचा अर्थ असा आहे, कोणतंही त्याच्यावर जरी गंडांतर आलं ते त्याला लॉस होणार आहे असंही वाटत नाही आणि
प्रॉफिट होणार वाटत नाही, कारण तो स्वतःला देह समजत नाही. देहाच्या अनुषंगाने जे गुणाकडून कर्म करतात ते गुण मी नाहीत. अथवा समोर मोह उत्पन्न झाला असता त्याचे ज्ञान नष्ट होईल का? जर एखाद्याला भांडण ना, जनाबाई भांडत होत्या का नाही गौऱ्यांसाठी, ह्या माझ्या गौऱ्या आहेत, तर दुसरा आलेला तो काय म्हणला, ही पोरगी कसली, मी म्हटलो तसं ते ही तर गौऱ्यांसाठी भांडते. मग तिला तो मोह झालाय का? मग नाही झाला का? झाला बी आणि नाही बी झाला, कारण व्यवहारात दिसताना काय दिसते, गौऱ्यासाठी भांडते म्हणजे मोह झाला. त्यावेळेला तिला असं वाटते का, मी ज्ञानी, मी जर भांडलो आणि भांडले तर लोक मला अज्ञानी समजतील, त्यांचं काय घेणं, त्यांचंही नाही घेणं, यांचंही घेणं नाही, पण घेणं कोणाचं राहिले आता, फक्त गौऱ्यांचं घेणं राहिलेलं आहे की नाही. आणि त्यांनी प्रश्न काय विचारलाय, गुणातीत कसा असतो, तर तो असा असतो असं चालले. अथवा समोर मोह उत्पन्न झाला असता त्याचे ज्ञान नष्ट होईल का? प्रश्नचिन्ह. हे बघ, अग्नी हा उन्हाळ्याकडून जाळला जातो काय? नाही, त्याच्यावर कोणताही परिणाम नाहीत. म्हणजे अग्नीवर उन्हाळ्याने काही परिणाम होईल का? कडक उन्हाळा आहे त्याच्यामुळं अग्नी जळाला असं होईल का? नाही. तसा याच्यावर या कोणत्याही कर्माचा काहीही परिणाम होत नाही. हा पूर्ण श्लोक घ्यायचा आहे हा. आणि हा प्रश्न विचारलाय काय, गुणातीत कसा असतो तो. भाऊ आपण नंतर त्याच्या पुढच्या मागच्या घेऊ, पण हे लक्षात ठेवा, हे घेतलं म्हणजे मागचं घ्यायचं नाही असं नाही, पण आता हे फक्त मार्क करून ठेवा. चालेल, काल आपण इथपर्यंत आलो होतो, आता पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 23. उदासीनाप्रमाणे राहणारा. उदासीनाप्रमाणे म्हणजे त्याला काही घेणं देणं नाही, जो गुणांकडून विशेष करून विवेक दर्शनावस्थेपासूनच डळविला जात नाही, म्हणजे आत्मतत्वापासून दूर केला जात नाही, तो त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. कर्म जरी करीत असला तरी, तो नट जरी कर्म करतोय आणि राजा झाला तर तो राजा होतोय का? बरं, भिकारी झाला तर भिकारी होतोय का? नाही. त्याप्रमाणे तो विवेक दर्शन अवस्थेपासून ढळवला जात नाही, म्हणजे आत्मवस्तूपासून दूर केला जात नाही. तर जो शरीर व इंद्रियांच्या आकाराने परिणित झालेले गुण एकमेकांमध्ये राहतात, अशा प्रकाराचे असे समजूनच स्वरूपात राहतो, तत्वापासून चलन पावत नाही. तो त्याला ज्या ठिकाणी नेऊन ठेवले गुरुजीने, उंच बैसविले, तिथून तो खाली येत नाही. मग हे जे चाललंय शरीरामध्ये, जे चाललेलं आहे धुमाकूळ, तर तो म्हणतोय ही लेकरं बाळ घरामध्ये खेळतात म्हणजे आवाज होणार आणि वादळ होणार. पण तो काय म्हणतो, शरीर व इंद्रियाच्या आकाराने परिणित झालेले गुण एकमेकांमध्ये राहतात, अशा प्रकारेच असे समजूनच स्वरूपात राहतो. हे चालले, हे राहणार आणि होत राहणार. उदाहरणार्थ, आपण गाडी चालवतो रस्त्याने आणि जर टक्कर झाली, काय झाली, लगेच धांड्या भांड्या माग करून मारामारी सुरुवात करायला लागल्यानंतर जो त्याच्यातला हुशार आहे तो काय म्हणतो, रस्त्याला गाडी चालणार म्हणजे असं होणार, भांड्याला भांड लागणार. त्याप्रमाणे तो तसं समजत असतो. त्याच्या पुढे आता पाहूया. त्याचप्रमाणे गुण व गुणकार्य शरीराधिक सर्व आत्मदृष्टीने आपणच असल्यामुळे ते एक एक गुण आले किंवा गेले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होऊन त्याचे चित्त डळमळीत होत नाही. पुन्हा वाक्य वाचतो. त्याचप्रमाणे गुण व गुणकार्य शरीराधिक सर्व आत्मदृष्टीने, मी याच्यात एक प्रश्न विचारणार आहे. त्याप्रमाणे गुण व गुणकार्य शरीराधिक सर्व आत्मदृष्टीने आपणच असल्यामुळे ते एक एक गुण आले किंवा गेले तरी त्यापासून सुख व दुःख किंवा दुःख होऊन त्याचे चित्त डळमळीत होत नाही. म्हणजे काय काय त्याची भूमिका झालेली आहे? सर्व खलविदम ब्रह्म त्याची भूमिका झाली. त्याप्रमाणे गुण. नंबर 2 गुण कार्य. तसेच शरीराधिक सर्व इंद्रिये सर्व आत्मदृष्टीने आपणच असल्यामुळे ते एक एक गुण आले किंवा गेले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होऊन त्याचे चित्त डळमळीत होत नाही. बघा, याच्यामध्ये एका ठिकाणी सांगितले, अर्ध्या टुकीमध्ये गुण आत्मा आहे, गुणकार्य आत्मा आहे, शरीर आत्मा आहे, आणि त्याच्यानंतर पुढे सांगतात परत एक एक गुण आले काय आणि गेले काय तरी त्याच्यावर परिणाम नाही होत. हे कशा पद्धतीने सांगितलेले? अर्जुनाने विचारलेले गुणातीत कसा असतो. मग तो सगळं असं समजतो
कारण त्याची भूमिका झाली सगळं काय टोटल ब्रह्म आहे. पण अर्जुनाची परत शंका निरस करण्यामध्ये R2 काय सांगती, ते येतात जातात त्याच्यावर गुण, पण त्याच्यावर त्याचा परिणाम न होत. आणि हा त्याचा प्रश्न काय, गुणातीत कसा असतो? कळालं ना मला काय म्हणायचंय ते? यांना काय म्हणायचंय ते कळाले ना? काय कळालंय सांगा बरं, कोण सांगतंय? हम्म 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 हा. मग त्याचा गुणाशी काही संबंध नाही, हे प्रश्नाचं उत्तर कोणाचे आहे? अर्जुनाच्या आहे. आणि तो सपाट्यात कसा नाही सापडत, त्याचं उत्तर काय दिलेले? हा हा, गुण वगैरे काही शिल्लक नाही त्याच्या दृष्टीने. गुण गुण कर्म शरीर सगळं काय सांगितले त्याच्या दृष्टीने ब्रह्म आहे, म्हणून तो सपाट्यात सापडत नाही ना. हा म्हणला एवढं सगळं करून सुद्धा हा येतात जातात त्याच्यावर, पण त्याचा परिणाम नाही. मग गुण त्याच्यावर येतात जातात, हे कोणाकडून वाक्य आहे? अर्जुनाकडून आहे. आणि त्याची दृष्टी आहे, तो आत्मतत्वाने सगळं एकच समजतो, ही त्याची भूमिका आहे. पण अर्जुनाला दिसतंय ना हे सगळं होताने, मग हे होताने दिसतंय, पण याचा त्याच्यावर काही परिणाम नाही होत. का परिणाम नाही होत? तर तो सगळं काय समजतो, ते गुण सुद्धा काय समजतो, ब्रह्म आहे. एवढी ज्याची अनुभूती दृढ स्वरूपाची असते, तो वाटेने जाताना संध्याकाळ वगैरे होऊन प्रतिबंध झाला असता मुक्कामापुरता उतरतो. त्याप्रमाणे उदास वृत्तीने देहात वस्तीसाठी म्हणून राहिलेला असतो. तो म्हणायला 3.5 हाताच्या शरीरा एवढा आहे, नाही तर तो वास्तविक आकाशा एवढा आहे. पण जरी आकाशा एवढा दिवसभर जरी माणूस कुठं फिरला, तर बाबा रोज संध्याकाळी टाकतात नर्मदेच्या हर याच्यामध्ये, आजचा मुक्काम कुठे. तसा आपला सगळ्यांचा मुक्काम कुठे? कुठं? हा कुठे, बरोबर जवळ आले. कुठं? हा, शरीरात आहे. कोणाचा मुक्काम? आपला. आपला मुक्काम कुठे? शरीरात. आपण कोण आहोत? आत्मा. आणि मग तुम्ही म्हणले कोणाचे हे घर? हे पंचमहाभूताचे. पंचमहाभूताचे, पण हे कोणाचे? हे साहेबांचे. जसं ते घर साहेबांचे, तसे हे घर साहेब त्या घरापासून कसे आहेत? वेगळे आहेत. आत्मा त्याच्यापासून वेगळा आहे, म्हणून तो कुठेतरी उतरायला आला. मग आता आपण ज्या घरात उतरलो समजा, ते आपण आळंदीला गेलो, सगळं बेड बिछाना सगळं दिलंय, तरी त्याच्याबद्दल आपल्याला आसक्ती निर्माण होणार का उदास राहणार? उदास राहणार. म्हणजे जर आपल्या रूम मध्ये अजून 2 आले, तर आपण म्हणणार मी बाहेर झोपतो आणि तुम्ही बेडवर झोपा. असा उदास होणार का? असं नाही होणार. तो राहणार तिथं, पण तो माझं घर म्हणणार नाही. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे तसे ते असतात संसारी, आहे की नाही? उदास वृत्तीने देहात वस्तीस्थान म्हणून राहिलेला असतो. आजचा मुक्काम इथे करायचा आहे, रात्र झाली कुठंतरी पडायचं आणि सकाळी उठून जायचं. असा जसा तो वस्तीकर विचार करतो, तसा हा आत्मा त्याच्या शरीरातला तो ज्ञानी म्हणतो, या देहात कुठंतरी पडायचं वेळ आले ना, आजची रात्र इथं काढायची, जायचं निघून. याप्रमाणे रणाची भूमिका, ज्याप्रमाणे रणाची भूमी ही कोणाचाही जय अथवा अपजय झाला असता तज्जन हर्ष शोकापासून अलिप्त असती. हस्तिनापूरची लढाई कुठं झाली होती? हा, कुरुक्षेत्र. त्या कुरुक्षेत्राला आनंद होतो का दुःख होतो लढाईमध्ये? ती जशी उदास आहे, म्हणजे त्याला जिवंत आहे का मेलेली अशी संवेदनाहीन आहे ना, तसा तो उदास आहे. जिंकलं काय आणि हारले काय, त्या हस्ती काय कुरुक्षेत्राला काही घेणं देणं आहे का? तसं याचं हे काय झालंय, हे कुरुक्षेत्र, आणि त्या क्षेत्रावर काय चालू आहे याचं, हे दिवस रात सकाळी कामावर जायचं, संध्याकाळी ज्ञानेश्वरीला यायचं, ही काय चाललंय त्याचं युद्ध आहे की नाही? त्याप्रमाणे पण याला काय घेणे का, जिंकला काय ना हारलं काय? त्याप्रमाणे या गुणांना जिंकणारा नसतो, त्याप्रमाणे हा गुणांना जिंकणारा नसतो आणि गुणांकडून हारणारा नसतो. तो गुणस्वरूप नसतो व त्या गुणाकडून काही करवीतही नसतो.
किंवा देहातील प्राण हा रक्षण. आता हे पारायण करणाऱ्याच्या डोक्यात येत असेल का ते बार 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 14वा झाला, 15वा झाला, बस 18वा झाला, चला पळा, असं होतं. किती महत्वाच्या गोष्टी आहेत, किती आपण बारकाईने कोणतेही वाचताना ना शांतपणे समजलं पाहिजे असं वाचायचं. काय आपल्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही का एवढं झटाझट होईल तेवढं तुम्हाला काय भेटणार आहे की नाही. मग तोच विषय आम्ही समजून आम्ही एका दिवशी वाचतो तर वाचतो, नाही तर वाचतच नाही, कारण आपण काय कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नाही आहे का नाही की नाही. त्याप्रमाणे हा गुणाचा जिंकणा. मग त्यामुळं असं वाटतं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय असं समजा. कॉन्ट्रॅक्ट घेणारा उजाडायला का लगेच वावरत नाही आणि अंधार पडस्तोपर्यंत काम करतो आहे का नाही. त्याप्रमाणे हा गुणांना जिंकणारा नसतो व गुणांकडून हरणारा नसतो. तो गुणस्वरूप नसतो, त्या गुणाकडून काही करवितही नसतो. किंवा देहातील प्राण हा रक्षणापुरते मिष्ट किंवा कसलेही अन्न घातले असता त्याची चव न पाहता जसा उदास असतो किंवा चवा. बघा प्राणाला काय वाटतं का, प्राणाला चव कळते का, कसा उदास आहे प्राण, उदास आहे. भूक लागली तर काय पण पडेल पोटामध्ये, त्यावेळेला तो म्हणत नाही ही चवदार आहे, हे आंबट आहे, हे कडू आहे, हे आवडत नाही, असं प्राण कधी म्हणतो का. उदास घेत राहायचं, कारण इंधन पाहिजे. त्याप्रमाणे उदास असतो. किंवा देहातील प्राण हा रक्षणापुरते, प्राणरक्षणापुरते, देह रक्षणापुरते मिष्ट किंवा कसलेही अन्न घातले असता त्याची चव न पाहता जसा उदास असतो. किंवा चव्हाट्यावरील खांब जसा कोणीही आला गेला तरी तो उदासीनच असतो. चिन्मयानंदांच्या ग्रंथामध्ये सांगितलं कसा उदासीन असतो खांब. लाईटीचा खांब आहे, नवीन जोडपं गेलं हसत खेळत टिंगल मस्करी करत त्या लाईटी घालून रात्री 8 वाजता गावच्या. त्याच्यानंतर लग्नाची वरात बी गेली आणि त्याच्यानंतर एक मृत्यूचं शरीर गेलं, सगळे रडत गेली. तर याप्रमाणे आता ते जेव्हा नवीन जोडपं गेलं तेव्हा ते खुश झालं नाही. लग्नाची वरात गेली तेव्हा जसे सगळे नाचले तसा तो खांब नाचला नाही. आणि म्हातारं मेलं म्हणून लोक मैत घेऊन चालले तरी त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही. तो खांब जसा कसा आहे, उदास आहे. त्या तिन्ही गोष्टी घडल्या पण त्याच्यावर काही परिणाम झाला, तसा हा खांबाप्रमाणे उदास आहे. अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने मेरू पर्वत जसा यचकिंचित चळत ढळत नाही तसा तो मिथ्या गुणांच्या येण्या जाण्याने अंतर्यामी मुळीच चळत ढळत गडबडत नाही. ही ओळ मी पुन्हा वाचणार आहे आणि का त्याचं उत्तर विचारणार आहे. हा, अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने मेरू पर्वत जसा यत्किंचितही चळत ढळत नाही तसा जो मिथ्या गुणांच्या येण्या जाण्याने अंतर्यामी मुळीच चळत ढळत गडबडत नाही. विनायकला उत्तर सापडलंय वाटत. प्रसाद तुला सापडलंय का, त्यांना पहिले विचारा, म्हणजे तुला सापडलेलं नाही आहे का नाही. तुम्हाला सापडलेलं दिसते काय, का गुणांनी अटकत नाही तो. हे फिट झालेत ना साहेब, पुरे फिट झाले एकदम मस्त. एवढं झटकन कळणं सोपं नाही. मिथ्या, त्याला दृष्टांत काय दिला होता, शफास, बराबर एकदम. मृगजळाने त्याने काही हे मेरू पर्वत डळमळीत होत नाही. हाय हुशार आहेत सगळे बापरे, आहे की नाही. तुम्ही तुम्ही हुशार आहेत. हुशार असतो तर इथं कशाला आलो असतो. हुशार पण नाही आणि येडा पण नाही, आणि येडा असतो तरी इथं आलो नसतो आणि हुशार असतो तरी आलो नसतो. मग मध्ये असल्यामुळे यावं लागते आपल्या सगळ्यांना. तुमचं जसं आहे तसंच माझं बी आहे, सेम. कोणी विचार केला होता. बरोबर, जोडीदार भेटला तुम्हाला एक आहे ना. म्हणून अर्जुना, मृगजळाच्या हेलाव्याने मेरू पर्वत जसा यत्किंचित चळत ढळत नाही तसा तो मिथ्या गुणांच्या येण्या जाण्याने अंतर्यामी मुळीच चळत ढळत गडबडत नाही. हे फार बोलून काय करावायचे, असे पहा की आकाशात जरी वायू नेहमी फिरत असतो
तरी ते वाऱ्याने कधीही हालत किंवा सूर्य नाही, किंवा सूर्य हा अंधाराकडून कधीही गिळला जात नाही. पहा काय उदाहरण दिले, दोन उदाहरणं दिली. कशाचे उदाहरण दिले? एक सूर्याचं उदाहरण दिलं. काय गेलं? अंधाराकडून सूर्य कधी गिळला जात नाही. आणि वायू एवढा पळतो तरी कोण हालत नाही? आकाश हलत नाही. त्याप्रमाणे तो आत्मा स्थिर आहे, काहीच त्याच्यावर परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे जागृत अवस्थेत असलेल्या मनुष्य स्वप्न भ्रमात पडून फसवीत नाही. कोणला? जागा झालेल्या माणसाला स्वप्न फसवीत नाही. का स्वप्न फसवीत नाही जागा झालेल्या मनुष्याला? स्वप्न झोपल्यावर पडतं म्हणून. अगदी बरोबर. म्हणजे हे फिट होणार. म्हणजे आपण एवढे येडे आहेत असं समजूनच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे गुण इकडे ज्याप्रमाणे जागृत अवस्थेत आलेल्या मनुष्य स्वप्न भ्रमात पडून फसवीत नाही, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुष गुण विकाराकडून बांधला जात नाही. म्हणजे अज्ञान तो कोणतं स्वप्न आणि कोणती जागृती? हा. आणि झोप? हा, ते झोपली. हा, मी देह आहे असं म्हणणं म्हणजे झोपला, आणि मी आत्मा आहे असं म्हणण्याला जागा. आता आपण कोण आहोत? आपण कोण आहोत शिंदे? काय बोलू आता? आता आपण आत्मा आहे म्हणत फक्त इथून फक्त बाहेर पडोस तोपर्यंत, का परत गेल्यावर कोण होणार? आपण तेच होणार. स्वप्न भ्रमात पडून फसवीत नाही. ज्याप्रमाणे जागृत अवस्थेत असलेल्या मनुष्यास स्वप्न भ्रमात पडून फसवीत नाही. पाडून चालेल, पडून चालेल, यांच्याकडून चालते. काय तिकडे? बरोबर. त्याप्रमाणे गुणदोषाच्या उत्कर्षा अपकर्षात्मक खेळ जो गुणातीत दुरून साक्षी रूपाने कौतुकाने राग द्वेष तादात्म्य रहित होऊन पाहतो. बघा यांचे शब्द कसे एवढे जबरदस्त शब्द. म्हणजे जड आहे, जड अर्थभरित आहेत. त्याप्रमाणे जशी पोळी कशी जड असते, कारण का पोळी जड असते, हलकी का असते पोळी? त्याच्यात माल कमी असतो ना, तेव्हा हलकी. तसं हे गुण दोष उत्कर्ष अपकर्षात्मक नुकसान आणि फायदात्मक खेळ, त्याचा खेळ चाललाय आणि आपण इकडून बघणार आहे, हा उत्कर्ष पावला ना याचं नुकसान झालं. हे खेळ गुणाती दुरून साक्षी रूपाने कौतुकाने, दुरून साक्षी रूपाने पाहतो. आणि शिवाय कौतुकाने, म्हणजे शाळेतली मुलं जेव्हा एकमेकाच्या अंगावर मुद्दाम ढकलून देतात भांडण करायचं म्हणून, तिसरा त्याला ढकलून देतो. यांनी त्यांना त्यांच्या अंगावर ढकललं तर त्यांनी कोणाला रागवलं पाहिजे? खरं यांना, पण त्यांना धरणार, तू का माझ्या अंगावर आला? आता हा म्हणतो मी कुठं आलोय, पण तो म्हणतो आलाय कोण? तूच आलेला आहे. पण मग हे कसे पाहतात? खेळ गुणातीत दुरून साक्षी रूपाने आणि कौतुकाने. लावून दिली का नाही? झोपली का नाही? तसं पाहतो. राग द्वेष त्या दिवशी कशी काय झाली, कसे बोलले, काय बोलले हे पण कळालं नाही शब्द आहे ना. साक्षी रूपाने कौतुकाने, कौतुकाने पाहतो हे जगाकडं चाललेलं सगळा खेळ. आणि राग द्वेष आसक्ती आणि अनासक्ती रहित, तादात्म्य रहित, त्याला चिटकलेला नाही होऊन पाहतो, कौतुकाने पाहतो. ऐक खेळिया तुझं सांगतो, ऐसे जाणून खेळ खेळ रे. असं या संसारात खेळायचंय. आणि खेळ खेळत असताना चिडी नाही जाऊन द्यायचा खेळ, आहे की नाही? चिडायचं नाही.
या शिंदे, इकडे या, तुमची जागा खाली, इकडे या ना. अहो त्यांना मागच्यांना दिसणार नाही. बरं बरं, चालेल, बसतंय. हा, आता कसं, बरोबर. मग सात्विक गुण सत्कर्माचेच, मग सात्विक गुण सत्कर्माचेच आचरण करतो. बघा, मग त्याचं शरीर कसे, सात्विक गुण सत्कर्माचे आचरण करतो. रजोगुण विषयाची आशा ठेवून कर्मे करतो. विषयाची आशा ठेवतो. रजोगुण जेव्हा इकडं जायचंय, हे करायचंय, कांदे लावायचे, शेतकरी काय विचार करणार, कांदे लावायचे हे त्याने ठरवलं, त्यावेळेस त्याच्या डोक्यात काय आलेलं आहे, रजोगुण. कारण ह्या वेळेला गावाकडं कोणी कांदे लावलेले नाहीत, मग तो कांदे लावणार का, रजोगुणाची विषयात आशा ठेवून कर्मे करतो. किंवा तमोगुण मोहाधिक व तामस कर्म उत्पन्न करतो, तरी त्यापासून तो अतीत असंग असतो, त्याला धरून नसतो. पहा की जशा सर्वच्या सर्व लोकांच्या क्रिया, मागचा श्लोक पूर्ण घेतला होता ना, हा पण घ्यायचाच आहे, नाही की नाही. पहा, जशा सर्वच्या सर्व लोकांची क्रिया व्यवहार सूर्याच्या प्रकाश सत्तेने चालतात, पण त्याकडून तो अलिप्त असतो. मगाशी सांगितलं हिमालय पर्वत, आणि आता सांगितलं सूर्याच्या सत्तेने सगळी कर्म चालली, सगळ्या लोकांची. याच्या उजाडलं म्हणजे जो तो कामाला निघाला, पण ते माझ्यामुळं झालं. हे सगळे उठून कामाला कोणामुळे गेलेत, माझ्यामुळे. मी उगवलं नसतं तर गेले असते का, असं त्याच्या मनात येत नाही. जशा सर्वच्या सर्व लोकांच्या क्रिया व्यवहार सूर्याच्या प्रकाश सत्तेने चालतात, पण त्याचकडून तो अलिप्त असतो. आपल्याच सत्तेने या गुणांच्या चेष्टा होत आहेत असे तो समजतो. असे जो समजतो कोण, सूर्य नाही, आपल्या सत्तेने या गुणांच्या चेष्टा होत आहे असे जो समजतो कोण, गुणातीत. आणि पहिलं उदाहरण कोणाचं दिलं, सूर्याचं. त्याच्याच सत्तेने सगळे गेले, पण तो समजत नाही. तसेच आपल्या सत्तेने या गुणांच्या चेष्टा होत आहे असे जो समजतो. समुद्रास भरती येते, सोमकांत मन्यास पाजर सुटतो, व चंद्र विकासनी कमलेच उमलतात. या क्रिया कधी होतात, सूर्य उगवल्यावर. नाही, समुद्रास भरती कधी येते, पौर्णिमेला. पौर्णिमेला काय असतं, चंद्र पाहिल्यानंतर. सोमकांत मन्यास पाजर फुटतो, चंद्र विकासनी कमले उमलतात. ह्या क्रिया जरी चंद्रापासून होतात हे खरे, होतात कोणापासून, हे खरे, तरी पण चंद्र जसा अलिप्त क्रियारहित असतो. स्वतः जातो का, मी आले उमल म्हणून, नाही. किंवा गगनात वाराच पुष्कळ वाहतो अथवा वाहण्याचे थांबतो, तथापि आकाश ज्याप्रमाणे निश्चळ असते, त्याप्रमाणे गुणांनी जरी पुष्कळ गडबड केली तरी त्याच्या सपाट्यात न सापडता तो निश्चलच असतो. अर्जुना, या गुणातीताच्या लक्षणाने तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता याची जी आचरण पद्धती ती कशी असते ते सांगतो, ऐक पहा. हे कोणाचं लक्षण चाललंय, सगळं गुणातीताचं चाललंय. आपला काय याचे संबंध, सगळा आपला संबंध आहे. म्हणजे गुणातीत कोणला व्हायचंय, म्हणून हे धडा शिकवलेला आहे. 4थीतून 5वीत जायचा म्हणून गुरुजी 4थीचा वर्गात शिकवायला आलाय का, मागच्या वर्षी 4थीत जे होते त्यांचं वर्णन चाललंय 5वीत जाणारांचं. तसं आपण गुणातीत व्हायचंय, सत्य आहे. श्लोक क्रमांक 24. ज्याला सुख दुःख सम आहेत. गुणातीत कसा आहे, रडत बसत नाही. आणि जर रडत असला तरी आपण त्याला म्हणलं का रडतो, तर तो सगळ्या पाहुण्यांमध्ये नाही, पण आतल्या खोलीत नेऊन आपल्याला सांगेल काय, मी खोटं खोटं रडतोय. नाही रडलं तर इथली लोक नाव ठेवतील, आहे की नाही. ज्याला सुख दुःख सम आहे व स्वात्म्यामध्ये स्थित प्रसन्न आहे. तो प्रसन्न होतो, पण कशाने, स्वतःच्या आत्म्याने, स्वतःमुळेच तो प्रसन्न आहे. मातीचे ढेकूळ दगड व सोने ज्याला सम आहे. काय, मातीचे ढेकूळ दगड व सोने ज्याला सम आहे. कोणाला, ज्ञानी माणसाला. म्हणजे ज्ञानी माणसाने मातीचे ढेकूळ दगड आणि सोने ज्याला सम आहे, मग त्याच्या मनात एखाद्या दिवशी आलं
तर सोन्याचेच दागिने घालण्यापेक्षा तो कशाचे घालेल एका दिवशी, दगडाची मातीची घालेल, कारण त्याला सगळं काय सम आहे, हे की नाही. ज्याला प्रिय व अप्रिय समान आहे. आपला माणूस आणि परका माणूस सारखाच आहे. आपल्या माणसाला घ्यायचं गाडीत बसायला, दोन सीटाचं असलं तरी तिसऱ्या असे 2 सीटावर जर आपण बसलेलो ना, आपला माणूस ओळखीचा गाडीत आला तर आपण त्याला बसायला देणार. आणि जर आपण गाडीत चाललोय आणि आपल्याबरोबर बारीक पोरग आहे आपण आणि त्याची तिकीट काढली ना आपण पण आहे, तिसरं म्हातारं उभं असलं तर आपण त्याला घेणार का? कारण काय केलं आपण, बारीक पोराची पण काय काढलेली तिकीट काढणार आहे, त्याला घेणार नाही, कारण ते म्हातारं कोण आपलं ओळखीचं नाही, हे की नाही. ज्याला प्रिय व अप्रिय समान आहेत. धीमान, ज्याला निंदा व आत्मस्तुती तुल्य आहे. पहा, धीर, इतका धीर आहे त्याच्याकडं, त्याला शिव्या दिल्या किंवा त्याची स्तुती केली तरी ते स्तुतीने भारावून जात नाही, आणि निंदा केली तर नर्वस होत नाही. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्राच्या आत बाहेर सुता वाचून दुसरे काहीच नसते, त्याप्रमाणे जो मद्रूप झाला आहे म्हणून सर्व चराचरात्मक विश्व मत्स्वरूप आहे असे तो पाहतो. पहा, ज्याप्रमाणे वस्त्राच्या आतबाहेर सुता वाचून दुसरे काही नसते, हा दृष्टांत. त्याप्रमाणे जो मद्रूप झालेला आहे, मद्रूप म्हणजे काय, भगवान कृष्णच झालेले आहे. कोण? हो, गुणातीत. तो कोण झालेला आहे? भगवान कृष्णच झालेला आहे. मग तो मद्रूप झाल्यामुळे त्याला सगळं काय दिसायला लागले, माझ्याच रूपाचे दिसायला लागले. म्हणून सर्व चराचरात्मक विश्व मत्स्वरूप आहे असे तो पाहतो. आणि जर सध्या जर तशी दृष्टी नसेल होत पाहण्याची, तर हळूहळू कर. जे जे भेटे भूत मानीचे भगवंत. मानीचे काय आहेच आहे, पण सध्या नाही वाटत तर मानित राहा, मग मानता मानता हळूहळू होशील. म्हणून ज्याप्रमाणे श्रीहरीची मुक्ती देणे हे आपल्या शत्रूस व भक्तास खरोखर सारखे असते. पहा, भक्ताला मुक्ती देतो आणि शत्रूला कोपून मारलं तरी काय मुक्तीच आहे. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांकडे रामेश्वर भट्ट जरी आले तरी त्यांना नाम दिलंच त्यांनी, नाहीतर दिलं असतं का? इतर व्यावहारिक माणसं असते तर नसते. का दिले? मग विष्णू जसा कोपून मारतो त्यालाही मोक्ष, आणि ज्याला जवळ घेतो आणि ज्ञान देतो त्यालाही मोक्ष. म्हणून तुकिता तुलनेसी ब्रह्म, किंवा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. विष्णू जसा सर्वांना आपल्या माणसाला मुक्ती देतो आणि वैर्याला पण देतो, तसं हे सरसकट म्हणून स्वतंत्र देतान मनसी पात्र अपात्र परी कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले. राहिलं काही हा न विचारी काही. वा, ठाव दिला पाहिजे आपल्या, बरोबर, करेक्ट, तसं पण आहे. म्हणून ज्याप्रमाणे हे गुरु देव कोणाचं सांगितलं, संताचं का देवाचं सांगितलं तुम्ही? नाही ना, मग चुकीचं सांगितलं. देव कसे आहेत माहितीये का? भक्ता राखे पायापाशी. हा, ते पण ते आता संताचं चाललं, संताचंच आहे ते, त्यांनी देवाचं सांगितलं. वैर्याला सुद्धा देतो, तसं विष्णूची बरोबरी झाली. आणि देव तसा आहे थोडासा, आपल्या माणसाला जवळ घेतो, परक्याला मारतो. पण संत तसं काय, साधू नाही आपपर. म्हणून ज्याप्रमाणे श्रीहरीची मुक्ती देणे हे आपल्या शत्रू स्वभक्ता सारखेच असते, त्याप्रमाणे सुख आणि व दुःख प्राप्त झाले असता ज्याचे मन ताजव्याप्रमाणे समतोल राहते. म्हणजे काय ताजव्याप्रमाणे? तराजूप्रमाणे, बरोबर. हा, थोडंसं इकडे गेलं तिकडे गेलं काय नाही, इकडं सोनं आहे तिकडे पितळचं माप आहे तरी त्याला काही घेणं नाही, ते आपलं त्याच याच्यामध्ये. बाकी देहरूपी जलात मनरूपी मासोळी होऊन खेळावे. बस, देहरूपी जळात मासोळी होऊन खेळावे. पूर्ण देह तादात्म्य धारण करावे, म्हणजे मग सुख दुःख भोगावे लागतात. पूर्ण देह तादात्म्य धारण करावे म्हणजे सुख दुःख भोगावे लागतात. बरोबर आहे काही वाक्य? हा, का बरोबर आहे? हा हा, आणि देश एकरूप नाही झालं तर मग नाही भोगाला ना. ट्रॅक चेंज झाला ना झटकनी,
जर सुखदुःख भोगायला लागेल तर देहात मासोळी होऊन राहायचं आणि खेळायचं, म्हणजे मग देह तादात्म्य धरायचं, मग सुख दुःख. आणि देह तादात्म्य नाही धरलं सुख दुःखाच्या पलीकडे. बाकी देहरूपी जलात मनरूपी मासोळी होऊन खेळावे, पूर्ण देह तादात्म्य धारण करावे, म्हणजे मग सुखदुःखाबी भोगावी लागतात. जसे शेतातील परिपक्व धान्याची मळणी केली असता शेवटी भरीव बीजकण हे कोंड्यापासून अगदी वेगळे काढावेत, त्याप्रमाणे आता तो देह अभिमान ते तादात्म्य याने टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने चिरस्थिर होऊन राहिला आहे. धान्य काढून ठेवलं, खाली काय राहिलं खळ्यावर? भूस. भुसाबद्दल आपुलकी आहे का? का भुसाला बाहेर जाताना गन पावडर करून जायला लागेल? मग इथं भूस काय सांगितलेलं आहे? शरीर आणि आत्मारूपी भरीव दाना बाजूला काढलेले, आणि भूस जागच्या जागी पडलं. पण भूस जरी जागच्या जागी पडलं तर ते दुसरं कोणाचं तरी खाद्य आहेचे. कोणाचं? जनावरांचं खाद्य आहेचे. त्या तादात्म्य त्याने टाकले व तो आपल्या आत्मस्वरूपात चिरस्थिर होऊन राहिलाय. किंवा गंगा आपला ओघ प्रवाह सोडून समुद्रात प्रवेश करून मिसळून गेल्यावर जशी तिची खळखळ वाहण्याची लगबग आपोआप बंद होते. ज्यावेळेला आपण आत्मस्वरूपाशी भेट घेतो तेव्हा ही आपला खळखळाट धावपळ बंद होऊन जाते. वाहणार सगळं करणार तो, पण त्याच्यामध्ये तो हावरेपणाने फायदा होईल या भावनेने नाही करणार. बस आता त्याचं इच्छित गंतव्यस्थान त्याने प्राप्त केलं. त्याप्रमाणे अर्जुना, ज्याची आपल्या स्वरूपात गंगेची खळखळाट केव्हा थांबणार? त्याप्रमाणे अर्जुना, ज्याची आपल्या स्वरूपात निरंतरची वस्ती झाली. कधी? जी समुद्राला मिळालेली गंगा परत माघारी येते का? मग ती निरंतर त्या समुद्राशी एकजीव झाली. तद्वत हा समुद्राशी पूर्ण एकजीव झाला, म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर निरंतरची वस्ती झाली. तो देहात असला तरी तो सहज सुख दुःख समान मानितो. बघा, तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पहुडल्यामुळे मग तुका म्हणे मन नये सुखाचे शेजारी. त्या आत्मसुखाच्या मग इकडच्या सुखदुःखामध्ये त्याचं रममान होत नाही. घराच्या खांबास ज्याप्रमाणे रात्र किंवा दिवस उजाडणी ही दोन्ही सारखीच असतात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी रममान झालेल्या गुणातीत पुरुषास देहात प्राप्त होणारी सुख व दुःख ही दोन्ही सारखीच आहेत. सुख झालं तरी सारखंच आणि दुःख झालं तरी. आता आपल्याला तसंच होतं की नाही, सुख झालं तरी काय एवढं विशेष नाही वाटत, दुःख झालं तरी काय वाटतं आपल्याला? सुख झाले असं वाटतं की नाही आपल्याला? शिंदे, सुख दुःखाचं आलं का थोडस जाणीव होतीस ना? शिंद्यांना नाही होती हा, है की नाही? इंजेक्शन देताना डोळे बिचकवतात का? ते डॉक्टरला समाधान वाटावं म्हणून. ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्याचे एका अंगास साप व दुसऱ्या अंगास उर्वशी जरी असली तरी त्या दोघांची अनुकूल प्रतिकूल ज्ञानाच्या अभावी सारखीच योग्यता असते, त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपी निरंतरचा राहणारा तद्रूप झाला आहे त्याच देहात सुख आणि दुःख ही द्वंद्वे सारखीच असतात. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात विशेषता अशी नाही, तर त्याची सारखीच किंमत आहे. कोणाची? हा कोणाची पण हे झाली स्थित प्रज्ञाची. शेण आणि सोन्याची किंमत कशी आहे? सारखीच आहे का नाही? आणि रत्न व धोंडा यातही तो काहीच भेद मानत नाही. स्वर्गसुख त्याच्या घरी चालत येवो अथवा त्यास खाण्याकरता वाघ त्याच्या अंगावर धावून येऊ, परंतु त्याच्या आत्मस्वरूपाच्या बुद्धीस केव्हाही भंग होत नाही. आपण अशीच आहोत की नाही? मग आलात म्हणायचं. ज्या वेळेला अशी परीक्षा आपली स्थिती होईल त्याच वेळेला वाघ येईल, त्याच्या अगोदर येणार नाही. तो म्हणेल कुठं तरी येत चाललाय, नाही ते मागूनच पळून जाईल. परिपक्व होऊ दे आणि मग म्हणाल आल्यावर तो म्हणाल. तेव्हा तुम्ही आपण म्हणणार जसा तक्षक आल्यानंतर परीक्षित राजा काय म्हटले? तक्षकाला काय म्हटले?
हे खाऊन जा. मी तुम्हाला ओळखलेले, या तुमचा आदर आहे मला, या तुम्ही माझ्या देहाला चावणार मला नाही, मी तुम्हाला ओळखलेलं आहे. तसं आपण वाघाशी पण बोलणार, या आम्ही तुम्हाला ओळखलेले, तुम्ही कोणाला चावणार आहेत? देहाला चावणार आहेत, मला नाही. ठीक आहे. दोघांनी एकच कपडे घातलेले आहेत. सर्कशीचा दृष्टांत काय सांगितलाय? एकदा एक मनुष्य एकदा काय झालं, माकडाची भूमिका करणारं कोणीच नव्हतं सर्कशीत. मग काय केलं, एक माणूस आणला जरा छोटासा चपळ आणि त्याला माकडाची कपडे दिले आणि त्यांनी घातले. आणि दुपारच्या वेळेला परत म्हणले थोडा दुसरा शो करायचा, त्यावेळेला त्याला पिंजऱ्यात नेऊन सोडलं. तर ते माकड झाल्यानंतर ते टनाटन उड्या मारायला लागलं आणि उडी मारता मारता चुकून पिंजऱ्यातून, ह्या पिंजऱ्यातून उलटी केली, त्याची उडी गेली वाघाच्या पिंजऱ्यात. म्हणलं ते इतकं घाबरलं, नको बाबा नको बाबा, माफ कर माफ कर माफ कर. तो वाघ म्हणला तू घाबरतो कशाला, मी बी तुझ्यासारखाच आहे. तुला माकडाची कपडे दिलेत आणि मला वाघाची कपडे दिलेत, आपण दोघं कसे आहेत, सारखेच आहेत. आता तो कुठलं सांगितलंय मी, आता ही सर्कस आहे आपली ही सर्कस आहे. हो, ही सुद्धा सर्कसच आहे, सर्कसच आहे ती, है की नाही? अगदी ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही बरोबर, जाणकार श्रोता म्हणजे तुमचा आज तुम्हाला बक्षीस देण्यात येणार. खरा वाघ आला तर नाही, बरोबर. कडू लागेल काय वाघ आलो तो काय इकडून वाघ आलं बघा नटनाट्य तुम्ही केले याचसाठी, कौतुके दृष्टी निववावी. हे नटनाटकं चाललीत कोणाची? कोणाची नाटकं आहे ती सगळी? देवाची नाटकं. नाटकं त्याची आणि आपण हैराण होतोय नाही तरी काय कळलीची आहे, वाघ आणि गाय लाकडाची कळलीच आहे, हे की नाही? कळले ना शिंदे? यांना लय मजा वाटते, कोणाला फसवलं का हे खुश होतात, आहे का नाही? अभेदची असे मांडियला खेळ, कसा अभेद आहे, भेदात्मक नाही, अभेदाचा खेळ आहे. केल्या दीपकळा बहु एकी, सगळे हा ट्यूबलाईट ही ट्यूबलाईट ही ट्यूबलाईट, हे दोन्ही मिळून किती आहेत? एकच आहे. मग दुकानदाराला पैसे कितीचे द्यायचे? म्हणतात आजी म्हणजे तुम्ही चक्रम झाल्या मला करा म्हणजे असा धंदा केला, माझा धंदाच झाला, आहे की नाही? लाईट एक म्हणतो, अभेदीचे असे मांडेल्या खेळ, केल्या दीपकळा एकी, तू का म्हणे रूप नाही दर्पणात, संतोषाची मात दुसरे ते. काय शेवटीचं वाक केलेले प्रतिबिंबित होते, ते खरे नसते, द्वैताचा भास होतो, हसल्यामुळे आपल्याला सुख वाटते, है की नाही? दर्पणात खरी असते का? दर्पणातला हसला ना आपण इकडून सारखं तो हसतोय म्हणून इकडून हसत राहिलं तर एखाद्या वेळेला आरसाच हसायला सुरुवात करील, है का नाही? कसं कळल्यावर कसं वाटतं आपल्याला? बरं वाटतं की नाही? म्हणजे शब्दशः कळल्यावर, प्रत्यक्ष कळल्यावर तसंच वाटणार आहे आपल्याला, है का नाही? तुम्ही म्हणले तसे बोलणारच नाही, है का नाही? पण जोपर्यंत आपण परीक्षा कधी घेतात? पूर्ण वर्ग वर्षभर झाल्यानंतर परीक्षा घेतात, त्याच्या अगोदर नाही घेत. तशा आपण पूर्ण जर परीक्षेला उतरलो तरच आपली परीक्षा होणार, एरवी होणार नाही. एरवी जरी म्हणलं आपण घ्या माझी परीक्षा घ्या माझी, तर ते म्हणणार मला माहिती काय नापास होणार रे, उगा तुला कशाला तुझा मूड ऑफ करू मी, हे की नाही? हे का नाही? आपण पास आहे का नाही बाबा? स्वर्ग सुख त्याच्या घरी चालत येऊ व त्यास खाण्याकरता वाघ त्याच्यावर अंगावर धावून येऊ, परंतु त्याच्या आत्मस्वरूपाच्या बुद्धीस केव्हाही भंग होत नाही. तुम्ही गुरु नानक त्यांचे सगळे पहा, गुरु गोविंद सिंग मारा म्हणले, मारलं तरी काय हरकत नाही, आम्ही मरणारच नाहीत, आम्ही अमर आहोत. तुम्ही मारलं म्हणून आम्ही मरणार नाही, आणि तुम्ही सोडलं म्हणजे आम्ही काही शेवटपर्यंत चिरकाल जगून राहणार नाही. आमचा काळ आला की आम्ही केव्हाही भंग होत नाही. मेलेला मनुष्य जसा जिवंत होत नाही आणि जळालेले बीज पुन्हा रुजत वा उगवत नाही, त्याप्रमाणे ज्याची ब्रह्म ऐक्य स्वरूपाविषयी जी साम्य बुद्धी झाली आहे तिचा कशानेही भंग होत नाही. इथपर्यंत पोहोचायचंय.
हा ब्रह्मदेव आहे असे म्हणून त्याची कोणी स्तुती करो किंवा हा नीच आहे म्हणून कोणी याची निंदा करू, परंतु राग झाल्यावर तिला जशी जळण्याची अगर विझण्याची भीती राहत नाही, त्याप्रमाणे निंदा किंवा स्तुती केली असता त्यापासून त्याला विषाद अथवा हर्ष उत्पन्न होत नाही. हे पहा, सूर्याच्या घरी अंधार किंवा दिवाबत्ती याची गोष्टच बोलण्यास नको. का? सूर्याची घरी दिवाबत्तीची गोष्ट का नको? तिथे कधीच अंधार होत, तो सतत प्रकाशमान आहे. तसा हा सतत ज्ञानावर आरूढ आहे किंवा कारण तो सदोदित स्वयंप्रकाश आहे. बरोबर, हा पण पूर्ण घ्यायचा आहे. श्लोक क्रमांक 25. मान व अपमान याविषयी तुल्य त्यांना सम मानणारा, ज्याने मान दिला आपल्याला तोही सारखाच, आणि ज्याने अपमान दिला ते दोघं कसे त्याला वाटतात? सारखेच वाटतात. मित्रपक्ष व शत्रुपक्ष या दोन्ही पक्षी समान होईल. आपलं मरेपर्यंत होईल का? असं व्हायला पाहिजे. शिंदे होईल ना? होईल का आपलं असं? आपल्या पुढच्यांचं झालेलं ना, पुढच्यांचं झालेलं आहे का नाही? आपल्या म्हणजे मागच्यांचं होईल, पुढच्यांचं झालेलं आहे का नाही? झालेलं आहे ना. ही धर्मराजाची दृष्टी आहे त्यांची. असं प्रत्येकाच्या दृष्टीमध्ये आहे तसं. आपण ज्या सिनियरांबरोबर राहतो त्यांना मित्र आणि शत्रू सारखेच आहेत का नाही? कायच म्हणले कीर्तनात भांडत आहेत. खरं आहे का खोटं आहे साहेब? साहेबांना नाही पटलं त्यांचं. हे पण असू शकतं. मान व अपमान याविषयी तुल्य सम मानणारा मित्रपक्ष आणि शत्रुपक्ष या दोन्ही समान. सर्व कर्माचा हे कोणाकडे होतं? फक्त धर्मराजाकडे होतं. आठवत होतं त्यांना. अर्जुनाकडे पण होतं सुरुवातीला. सर्व कर्माचा अर्जुनाने जेव्हा बाण लावले भीष्माला पाडलं तेव्हा तो हसत होता काय? नाही. त्याचे बघा त्या बनवणारे फिल्म बनवणारे त्यांनी सुद्धा पाहिलं. तिकडं बाण लागला भीष्माचार्याला. जेवढ्या वेदना भीष्माचार्याला आहेत तेवढ्याच वेदना अर्जुनाला आहेत. आणि त्या दोघांना जेवढ्या वेदना आहेत तेवढ्याच धुऱ्यावर बसलेला सारथी त्याला आहे. सर्व कर्माचा सर्व प्रकारे त्याग करणारा असा जो पुरुष असतो, सर्व कर्माचा सर्व प्रकारे त्याग करणारा असा जो, कशाचा त्याग करायचा? सर्व कर्मांचा. ब्रह्मार्पण मस्तू तो गुणातीत म्हटला जातो. अरे, ज्ञात्याची कोणी ईश्वर समजून पूजा केली अथवा तो चोर आहे समजून त्याला छळले किंवा हत्ती घोडे रथ वगैरेची वेष्टीत करून त्याला राजा बनवला तरी तो स्वतःला राजा समजत नाही. अथवा प्राप्त अथवा आप्त इष्ट जवळ येऊन बसले किंवा वैरी अंगाजवळ येऊन प्राप्त झाले तरीही तो त्याला जाणत नाही. शत्रू मारायला आले तर क्षत्रियांच्या कशी कधी कधी तशा भूमिका आहेत. सगळ्यांनी घेरलंय आणि हा एकटाच आहे आणि सगळ्या शत्रुपक्षाने, तर तो रडत असतो काय त्यावेळेला? उलट हसत असतो. आता तर खरं कौशल्य दाखवायचं आपल्याला. आणि मृत्यू पावला तरी तो मरताना वार जेवढे होईल तेव्हा हसत असतो. कर्णाने अभिमन्यूला मारलेला सीन बघा, रडत नाही, हसतोय. आणि त्याच्या भोवती त्याच्या घरच्यांनी येऊन परत रडायचं नसतं. त्याच्याबद्दल नाच पाहिजे. वाह, समरंगणावर कसा लढलेला आहे तो. ज्याप्रमाणे अंगावर येऊन प्राप्त झाली तरी तो त्याला जाणत नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या तेजास रात्र किंवा दिवस मुळीच माहीत नसतात. सूर्याच्या तेजाला आकाशावर 6 ऋतू जरी येऊन गेले तरी ते आकाश ज्याप्रमाणे त्याच्याकडून लिप्त होत नसते त्याप्रमाणे त्याच्या मनाने व बुद्धीने विषमता ही कधीच जाणत नाही. विषम दोन्ही सांडियले. बस, तो विषम पाहतच नाही. इथपर्यंत पोहोचायचं आपल्याला. त्यांचे आशीर्वाद आहेत, पण आपली सुद्धा काय पाहिजे? तीव्र आपली जिज्ञा ही पाहिजे, इच्छा, प्रबळ इच्छा पाहिजे. होणार. याच देही याच डोळा भोगू
हे पूर्णत्वाचं वाक्य आहे का वाटचालीचं वाक्य आहे? आता बोलता बोलता कळालं. आता याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, वाटचालीचं वाक्य आहे. आता कळालेले, आता जिंकणार, आता जिंकूच, आता प्राप्तच करून घेऊ, हे एक वाक्य यांच्याकडून आहे. आणि समोरच्याला सुद्धा काय दिलेले? त्यांनी ध्येय दिलेले. समोरच्याला ध्येय दिले काय? याच देहात याच डोळ्यानी मुक्तीचा आस्वाद घेऊच असं. जसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे कोण म्हटलं? बस. बाकीच्यांसाठी म्हणले का ते एकट्यासाठीच म्हणले होते? हा, बाकीच्यांना पण म्हटले काय, तुम्हाला सुद्धा तसं वाटलं पाहिजे, नाही की नाही? त्याप्रमाणे त्यांच्या मनाने व विषम बुद्धीने, त्यांच्या मनाने व बुद्धीने विषमता कधीही जाणत नसतात. त्याचं नाव अर्जुना समत्व चित्ताचे. त्याचे ठिकाणी आणखी एक आचार असल्याचा दिसतो की त्याच्या ठिकाणी यच्च यावत कर्म व्यापार अजिबात नाही असे दिसते. या वाक्याचा मला तुमच्याकडून विचार पाहिजे. तो विषम जाणत नाही, इथे उत्तर आहे. हे उत्तर आहे. उत्तर पण सांगितलेले. आकाशावर 6 ऋतू येऊन गेले तरी आकाश ज्याप्रमाणे त्याच्याकडून लिप्त होत नसते, त्याप्रमाणे पुढे सांगितले त्याच्या मनाने बुद्धीने विषमता ही कधी जाणत नसतो. हे उत्तर आहे. आता प्रश्न आहे, त्याच्या ठिकाणी आणखी एक आचार असल्याचा दिसतो की त्याच्या ठिकाणी यच्च यावत कर्म व्यापार अजिबात नाही असे दिसते. काहीच करीत नाही का तो? मग ते व्यापार नसतात का? करणारे ती कर्म व्यापार नसतात का? हा, त्याच्या दृष्टीने कर्मच ब्रह्म. काय ओळे नाही? हा चालेल, हे पण चालेल. सर्व खलविदम ब्रह्म, ते कैसे कर्म म्हणणे हाही ब्रह्म, स्वयं परमात्मा. आणि अजून त्या सकळ कर्मे झाले. हा, ब्रह्मतेची कर्म ऐशे बोधा आले सम मनोनी कर्तव्य ते निष्कर्म धनुर्धरा. कोणाची ओळ पाठ ही? त्या मांजरावाल्या हडवळे ताई, त्यांची ओळ आहे ती पाठ. बघा, म्हणून कधीही त्याच्या ठिकाणी कर्माचा व्यापार अजिबात नाही. म्हणजे कर्मच काय झाले त्याला? ब्रह्म. अकर्म कर्म हा निवळ केवळ ब्रह्म. सगळं काय आहे? परब्रह्म आहे. कर्मच ब्रह्म आहे असं आहे त्याचं. म्हणून अजिबात कर्म घडत नाही. लोक म्हणतील हे काही वेडेपण आहे, काही सगळं करताना दिसतोय काहीच करत नाही. त्याच्या मनोभूमिकेतून सर्व खलविदम ब्रह्म असं त्याचं वाक्य. वेदेश्वरी हस्तमलक, बरोबर. हस्तमलक माहिती आहे ना? हे ग्रंथ आहेत बरं का. हस्तमलक काय आहेत? ग्रंथ आहेत की नाही. तो कोणत्याही गोष्टी आरंभित नाही. आमच्या घरी होतं मांडुक्य उपनिषद. तर पूजा म्हणली हे मुंडको उपनिषद आहे. तर बरोबर आहे, कारण ते समजायला मुंडकं जाग्यावर पाहिजे असं आहे. तो कोणत्याही गोष्ट आरंभित नाही. प्रवृत्ती मार्गापासून दूर असला तरी प्रारब्धाने त्याच्या हातून काही कर्मे केल्यास तो ज्ञानवान. बघा, का त्याच्याकडे व्यापार नाही? तो कोणत्याही गोष्टी आरंभित नाही. प्रवृत्ती मार्गापासून दूर असला तरी प्रारब्धाने त्याच्या हातून काही कर्मे झाल्यास तो ज्ञानवान. ज्ञान अग्नी स्वरूप असल्याने त्याच्या कर्माची फळे जळून जातात. 66. सर्वारंभ उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळले, जळती गा कर्म फळे ते तो आगी. हा काय? तो स्वतःच अग्नी आहे. त्याच्यामध्ये जी बी फळं टाकली ती जळती गा कर्म फळे ते तो आगी. आणि त्यामुळे तेथ मावळे प्रवृत्तीचे सर्वारंभ उटकले. इहे लोकीचे अथवा परलोकीचे भोगाविषयी
ज्याच्या अंतकरणात कधीही विचार येत नाही पुढं काय होईल, आपलं पुढं काय होईल, परंतु दैववेशात सहजानुसार जे जे प्राप्त होईल ते ते तो सेवन करतो. जे वाट्याला येईल ते करायचं. अजगरासारखं जे खाद्य मिळेल ते खायचं, नाही मिळालं तर पडून राहायचं. पाषाण जसा कधीही द्रवत नाही तसा तो ज्ञानी सुख झाले असता आनंद मानित नाही व दुःख झाले असता शीन मानत नाही. ही लक्षणं आपल्यात उतरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा. बाबाच्या माग याच्या मागसाठीच पळायचे. त्याचप्रमाणे जो मनानेही त्या बाबाच्या माग पळायचे, या ज्याच्याकडे हे झाले तसं, त्याचप्रमाणे जो मनानेही त्याग स्वीकारात्मक असा काहीही व्यापार करीत नाही. मी केलंय आणि मी हे स्वीकारत नाही, हे सुद्धा नाही. मी नाही, केलं नाही, स्वीकारत नाही आणि अर्पण करतो. हे केव्हा सगळ्या गोष्टी होतात? ध्येय, ध्याता, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता ही त्रिपुटी असेल तेव्हा या गोष्टी होईल. काय ओळ आहे तशी? ती त्रिपुटी नाही. आता करता कर्म करावे ही त्या कुंटले आणि करी जरी आगवे, तशीच दुसरी तेच आहे ज्ञानेश्वरीची ओळ. बरोबर. त्याप्रमाणे जो मनाने त्यागात्मक स्वीकारत असा काही व्यापार करीत नाही. मी मनाने त्याग करील आणि स्वीकार करील असंही तो स्वीकारित नाही. त्याच्याकडं सर्व त्याची दृष्टीच तशी झालेली पार. का? पहिलंच वाक्य सांगितले का? तो अग्नी काय सांगितलं होतं? 68 नाही, ते तो आगी काहीच नाही. जे बी येईल त्याच्याकडे काय होऊन जाते? जे दृष्टी दिसे बस ते हरिरूप त्याची दृष्टी आल्यामुळे. त्यामुळे त्याच्याकडे पूजा करीत नाही. आणि पूजा करीत नाही असं नाही, तुम्ही जी पूजा समजली ती त्याच्या दृष्टीने पूजाच नाही. ती तुमची आपली सगळी काय भक्त नाटकं आहेत ती. मग सुरुवातीला नाटकं करावं लागतील तर खऱ्या नाटकापर्यंत पोहोचल ना. सुरुवातीला खोटीच नाटकं करावं लागतील. जशी लहानपणी आपण खेळत होतो आहे का नाही, आणि आता मोठेपणी खेळायला लागलो तसंच आहे का नाही. आणखी तुला यापेक्षा गुणातीताची चिन्हे किती स्पष्ट सांगू असो. असे ज्याचे आचरण असेल तोच खराखर गुणातीत आहे असे जाण. श्रीकृष्ण म्हणतात या उपायांनी तो गुण किंवा गुणाचे धर्म यांना उल्लंघन करता येते. तो उपाय तुला सांगतो ऐक. 69 पर्यंत तर घ्यायचीच आहे. तेथे ध्येय ध्याता या तिही एकरूपता होय तव पंडुसुता की जे ते गा. बघा ते पै ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येत्व हे घे हे अवधारी ध्यान रूढी गा. तेथे ध्येय ध्यान ध्याता या तीनही एकरूपता होय का पंडुसुता. कर्म कर्ता आणि क्रिया या सगळ्या काय झाल्या? ब्रह्मरूप झाल्या. कशामुळे? गुरुवाक्य उठविला बोधी निश्चयो आपला निहाळून हाती घेतला आरसा जैसा. बघा पूर्ण चेकिंग करून त्यांनी त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. छान. हा 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 गिळून ज्ञानाते ज्ञाताही आपणच तिथं जुरून जातो. त्याच्याकडे त्रिपुटी नाही. मी जे प्राप्त करायचो तो ज्ञान ज्ञेय अन्याता हे सगळं गिळून तो ते होऊन बसलेला आहे. ज्ञाता कुठपर्यंत? ज्ञेय कुठपर्यंत आहे? ज्ञेय कुठपर्यंत म्हणता येईल? ज्ञेय ज्ञात्याच्या दृष्टीने ज्ञेय ज्ञाता शिल्लक आहे तोपर्यंत ज्ञेय पण शिल्लक आहे. आणि या दोघांची गाठ घालणारं ज्ञान हे तिघही संपले का मग एक कारणव झाला, तरंग बुडाला. श्लोक क्रमांक 26 वाचतोय. आणि जो मला अव्यभिचारी भक्तियोगाने सेवितो माझी सेवा करतो तो या गुणांचे उल्लंघन करून ब्रह्मभावास समर्थ होतो. बघा याचं उत्तर दिले का? कसं काय त्याला कर्म शिल्लक नाही? अव्यभिचारी म्हणजे सगळं टोटल ईश्वर लाटा किती दिसल्या तरी
त्या सगळ्या स्वतःला काय समजतात? समुद्रच आहे, मी पाणीच आहे. त्याप्रमाणे अव्यभिचारी भक्तियोगाने सेवितो म्हणजे माझी सेवा करतो, म्हणजे तो तसा जीवन वाटचाल करतो. तो या गुणांचे उल्लंघन करून ब्रह्मभावास समर्थ होतो. जो अभेद बुद्धीने एकविध निष्ठेने अभेद बुद्धीने भेदबुद्धीने नाही, सगळ्यांना पाहताना तो कसा पाहतो? आपणच आहोत, आपणच आहोत, आपणच आहोत. अभेद बुद्धीने एक विधी निष्ठेने माझी भक्ती करतो. ढळत नाही, आज अभेद काल भेद परवा अभेद, तसं नाही. एक विध निष्ठेने माझी भक्ती करतो. तो या भक्ती मार्गाद्वारा गुणांचे उल्लंघन करून त्याचा बात करू शकतो. आता मी कोण आहे, माझी ती भक्ती कशी असते व अव्यभिचारी अव्यभिचाराचे एकनिष्ठेचे स्पष्ट स्वरूप तरी काय, या सर्व गोष्टी तुला प्रथम स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. तर अर्जुना ऐक, मी या जगात असा आहे. कसा आहे मी जगात ते सांगतो, म्हणजे अव्यभिचारी कळेल, अभेद कळेल. सोनं बाजूला काढून अंगठी शिल्लक राहू शकते का? आणि सोन्याशिवाय अंगठी बनू शकते का? आणि अंगठीतून सोनं बाजूला काढलं अंगठी शिल्लक राहील का? ही अंगठी आणि सोनं कसं आहे? अभेद आहे. सोन्याचा मणी आणि सोन्याची तार एकच आहे. त्याप्रमाणे तर अर्जुना ऐक, मी या जगात असा आहे की रत्नाचे तेज व रत्न हे जसे तत्वता एकच आहे. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एकच आहे. रत्न आणि रत्नाची फाकणारी प्रभा हे दोन्ही मिळून काय? प्रभा म्हणजेच रत्न. गुळ आणि गुळाची गोडी हे जसे दोन्ही मिळून एकच आहे. अथवा पातळपणात जसा पाणी आहे, आकाशच अवकाशच आकाश आहे, व गोडी तीच जशी साखर आहे, अर्थात ती जशी भिन्न नसून एकच आहे. पाणी आणि पातळ एक, साखर आणि गोडी एक, अवकाश आणि आकाश हे जसं एक, रत्न आणि रत्नाची प्रभा ही जशी एक, तसेच विस्तव तो जसा ज्वाला. फांद्या कमळाच्या पाकळ्यांचे नाव, फांद्या कमळाच्या पाकळ्यांचे नाव कमळ आहे. कमळाच्या फांद्या आणि कमळाच्या पाकळ्या हे दोन्ही मिळून काय? सगळं कमळच आहे. तसं मी आणि हे जगत एकच आहे, असा ज्याचा भाव होतो. देव, जगत आणि पाहणारा हे तिघं मिळून एक आहे, असं ज्याचा भाव होतो. झाड हेच फांद्या, फळे व पाने वगैरे आहे. ज्याप्रमाणे अर्जुना थंडीमुळे गोठून एकत्र झालेले पाणी तोच बर्फ, हिमालय पर्वत. आता आपण म्हटलं पाणी द्या आणि त्या पाण्यामध्ये थोडा बर्फाचा खडा टाकला आणि आपण दोघांना हात लावला तर दोघांना काय समजणार आहे? बर्फाच्या खड्याला पण पाणी होणारच आहे नंतर. आणि पहिलं सुद्धा काय होतं आणि आत्ता सुद्धा पण आकार कसा दिसतोय? तसं हे वेगळं, जरी वेगवेगळे आकार दिसते. गुळाच्या गोडीला आकार दिला, ढेपेचा दिला आकार, गोड उंच दिला, किंवा बघा मध्ये त्या पहिल्या वड्या होत्या, मग त्या आकार सगळा कशाचा आहे? तो गोडीचाच आहे, गोडीच आहे. गुळ म्हणजे काय? वडी. तसे जगत म्हणजे काय? अथवा दूध विरले म्हणजे ज्याप्रमाणे त्यालाच दही असे म्हणतात, त्याप्रमाणे विश्व विश्व नावाने जे म्हटले जाते ते सर्व मीच आहे, म्हणजे मद्रूप आहे. दोन वेळा दणका देऊन सांगितलंय तरी आपल्या डोक्यात येणार आहे का? बरं, आपले त्यात बाकीचे अभ्यासू माणसं सुद्धा त्यांच्यात देव राहिला नाही. मग ते म्हणतात त्याप्रमाणे विश्व विश्व या नावाने जे म्हटले जाते ते सर्व मीच आहे, म्हणजे मद्रूप आहे. सगळी माणसं कोण आहेत? पहा की चंद्राच्या कला पाहणे झाल्यास त्या जशा चंद्रापासून सोलून काढाव्या लागत नाहीत, किंवा का की दोन्ही एकच आहे, चंद्र आणि चंद्राच्या कळा, सूर्य आणि सूर्याचा प्रकाश. तूप जरी थिजले म्हणजे त्याचा घट्टपणा न मोडता त्या त्या स्थितीत ते तूपच असते, किंवा कंकण आटून त्याची लगड केली नाही तरी ते सोन्याचे आहे, बांगडी सोन्याची, आणि नाही आटवलं डायरेक्ट ते बिस्किट बनवलं तरच सोनं आहे. आणि बांगडी असताना काय ते
सोनंच आहे. तशी ही माणसं आहेत आणि ही मेल्यावर म्हणजे अव्यक्तात गेली तरच, आणि व्यक्तात असली तर तरी सुद्धा परमात्माचे. वस्त्र फाडून त्यातील तंतू उकलून निराळे केले नाहीत तरी ते जसे उघड उघड तंतूच आहे, याच्यातले बाजूला नाही केले तरी सगळे तंतूच ते तंतूशीच बनले आहे. व मडके फोडून विरवले नाही तरी ती जशी घागर ज्याप्रमाणे मातीचीच आहे. मडकं फोडलं नाही म्हणून माती नाही असं नाही, फोडलं तरी माती, नाही फोडलं तरी काय आहे, मातीचे, पण दिसतंय काय, मडका. त्याप्रमाणे विश्व एका बाजूला सारून, त्याप्रमाणे विश्व एका बाजूला सारून दूर करावे आणि मग मला घ्यावे तसा मी नसून, अशातला प्रकार नाही तर सरसकट विश्वासहित सर्व मीच आहे, ऐसा ज्याचा अनुभव. विश्वच देव सत्य. आता कंप्लेंट राहिली का कोणाविषयी? कंप्लीट करणारात खोट म्हणावं लागेल. मग कंप्लेंट संपली. आता एवढंच आपण घरी गेलो समजून तरी बाद झाले आहे की नाही. विश्वास सकट सगळं काय आहे. ती गावची माणसं ती बी देव झाली, आता सगळीच देव झाली, मुंबईची गावची सगळी, हिंदू मुसलमान सगळं आहे. काय राहिलं का आता? सगळ्या गंगा मिळाल्या. अनुग्रहित आणि हा बिगर अनुग्रहित आहे की नाही आपल्या संप्रदायाचा. अशा प्रकारे ऐक्यबुद्धीने व्यापक अन्वयात्मक बोधाने जे मला जाणणे, त्यालाच माझी अव्यभिचारी भक्ती म्हणजे अभेद भक्ती म्हणतात. ही भक्ती असे गंधगोळी उघडून असा उभा आडवा गण लावून होणार आहे का? ती फक्त लक्षण आहेत ओळखण्याची, त्याच्यावर भक्ती अवलंबून नाही. ही भक्ती पाहिजे त्यांना, म्हणजे अभेद भक्ती असे म्हणतात. आणि मी व विश्व यात यत्किंचितही भेदबुद्धी झाली तर तोच व्यभिचार होय. माणसांचं काय खरं नाही, या समाजाचं काय खरं नाही, असं म्हणत गेला का समजायचं काय झालं, हा व्यभिचारी झाला. याकरता भेदाला टाकून देऊन एकनिष्ठ चित्ताने अभेद बुद्धीने तू आपल्या स्वरूपात सुद्धा मीच आहे असे पहा. तू लोकांना समजशील देव, पण स्वतःला काय समजशील, माणूस, भक्त, ज्ञानी असं नाही. आपणा सगट गेले वाद खंडोनी, आता आपणा सगट चाललंय, आपणा सगट. याकरता भेदाला टाकून देऊन एकनिष्ठ चित्ताने अभेद बुद्धीने तू आपल्या स्वरूपा सुद्धा मीच आहे असे समज. म्हणजे भक्तपणाने तू माझ्याहून निराळा राहू नकोस. पार्था, सोन्याचीच 82 काय, या कारणे भेदाते सांडुनी अभेद चित्ते आपणा सकट माते जाणावे गा. 160 क्रमांकाची 1060 क्रमांकाची ओळ आहे बघा. अर्जुनाने देवाने गीता कोणाला सांगितली? आता चालू असणाऱ्या विषयाला धरून बोलायचंय. पार्था, भेदाला टाकून देऊन एकनिष्ठ चित्ताने अभेद बुद्धीने तू आपल्याला आपल्या स्वरूपास सुद्धा मीच आहे असे समज. म्हणजे भक्तपणाने तू माझ्याहून निराळा राहू नकोस. गीता कोणी कोणाला सांगितली? काय बाबा, आजचं तुम्हालाच द्यायला पाहिजे पारितोषिक. देवाने देवाला सांगितले का? त्याला करमत नव्हतं म्हणून, बरोबर ना? हो. अर्जुनाने देवाने मुद्दाम असं ती ओळे आपल्या ओवीमध्ये आहे, ग्रंथामध्ये निवडकेच्या, देवाने आपलाच पार्ट भक्त केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला. आणि कोणी ऐकलं? दोघांनी मिळून एकानेच ऐकलं. ऐकणारा अर्जुन पण देव आहे. पार्था, सोन्याची स्टिक करून जरी ती सोन्याच्या दागिन्यावर बसवली तरी त्या दोहोत ज्याप्रमाणे भेद नसतो. सोन्याची देवी केली, सोन्याची देवी, आणि तिला टिकली लावली सोन्याची, मग तुम्ही तिला काय म्हणणार? देवी. आणि टिकलीला काय म्हणणार? हा, देवीच म्हणणार का? हा,
मग तुम्ही देवीला सुद्धा काय म्हटलं पाहिजे? सोनं. आणि टिकलीला सुद्धा सोनं. टिकली जशी खोटी तशी देवी खरी आहे का? तिचं मूळ कशावर आहे? सोन्यावर अवलंबून आहे. सुवर्णाचे सोने भले. हा, बाबा बघा. आता समजा आपण दागिने गेले एवढे डबाभर आणि सोन्याच्या पेटीत कुलूप लावून ठेवले, आहे का नाही? आणि टाळा बी सोन्याचा. मग चोराला भेटतील का दागिने? भेटतील का दागिने माऊली मामी? टाळा उघडता यायचा नाही. टाळा उघडून मग तो सोनं काढणार. हा, पेटी घेऊन जायला तो सोनार घेईल का ती पेटी? हं? सोनार तर सोन्याच्या टाळ्यासह त्याचे सगळे बिल त्याला देऊन टाकेल. कारण सगळं कशाच आहे? का तो म्हणेल किल्ली का नाही आणली? हं? म्हणेल अं, बरोबर. मग ते म्हणतात झाकून ठेवले का उघड आहे सोनं आता? उघडच आहे. कशाच्या रूपाने? पेटी कशाची आहे? मग आता ही आपली ही पेटी कशाची आहे? आत्मा आतमध्ये आहे. आणि ही पेटी कशाची आहे? ही पण सोनं झालं का नाही आता? आता नाशिवंत दे काय? जो म्हणतो त्याला म्हणायचं तुझं असेल बुवा. काय नाशिवंत? हा, हा, पंचभौतिक देहाचा गोळा. भ्रांत म्हणती माझं वेगळा. पुढे काय? चुकोनी व्यापक असं कळा, तो कोठे राही निराळा. बरोबर. तुम्हाला माहिती आहे का, एक प्रमाण फक्त बाहुलीचं नाव गपतंय. कोणतं? अं, अनुभव आले अंगा जर बघता म्हणायला लागला का सगळे माऊलीकडे बघतात. माऊली म्हणतो आता मी म्हणणार नाही, माझं काय एवढाच अभ्यास राहिला का फक्त? माऊली म्हणतात आता मी म्हणणार नाही. दुसऱ्या देता का तुम्ही? अहो अर्जुनाची मिशे शब्बास काका, शब्बास. म्हणून काका पण एक पाऊल मागं होते, एक पाऊल पुढे गेलो आम्ही एका वर्गात. तेव्हा मी तुम्हाला पाहिलं काही खाली बघतात, म्हणलं कोणता मेसेज आला का काय तुम्हाला? अहो अर्जुनाचे निमिषे आपणच तुझे ऐसे नटोनी आपणा उद्देशे बोलिले जे देवे. 16 बरोबर 160, 116 11. आता लक्षात राहणार 16 11. अहो अर्जुनाचे निमिषे, अर्जुनाला काय केलं? निमित्त. आपणची तुझे ऐसे. कोण आहे समोर? अर्जुनच आहे देव, देवच अर्जुन आहे. नटोनी आपण उद्देशे, नटवलंय अर्जुनाला. आई नटवते पोराला. कोणासाठी? पोरासाठी. त्याला काजळ लावलं का ते लगेच पुसून टाकतंय. बोलिले जे दे नटोनी आपण या उद्देशी, आपलंच आपल्याला खायचंय. सक्सेस, आपण सक्सेस 100%. बाकीच्यांनी नुसतं ऐकायचं सक्सेस सक्सेस. इकडं झालो आपण. बाबाची पुण्याई आपल्या वाट्याला आली. सगळी बाबाची पुण्याई आपल्या वाट्याला आली. अरे साहेब 8:30 काय तुम्ही बोलले नाही काय नाही? हां, कुठे आलो होतो आपण? 83ला थांबूया. हां, नाही 83ला, हो अर्धीच 83 आली म्हणजे 82. किती 82? 382. असो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 14 ओवी क्रमांक 382ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडली कवरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे बाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे.
तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लाभो प्राणियात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेटतु तया भूता चला कल्पतुरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव तेज अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांचन दंडदेव पहिन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय हो विजय ये तमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाव ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला